निघाले आणि आले थेट बारामतीच्या जवळ. हा फलटण बारामतीच्या परिसरात हे दोन्ही वीर तिथं थांबले आणि या दोघांनी ठरवलं असं की आता काय करायचं. एक डाव आपला. व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तोच डाव जो शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या वेळी आखला होता तो डाव आपला की लाखोभर छावणीत घुसायचं आणि आपला त्या औरंगजेबालाच मारायचं. आपण होळीतून कसं नारळ काढतो ना, कोकणात पद्धत आहे होळीतून नारळ काढायची. पेटत्या होळीत जायचं आणि आपला हात घालून नारळ काढायचा शेलका आणि नारळच फोडायचा. हीच पद्धत वापरायची. आपण छावणी कितीची आहे? जवळपास 2 लाखांहून अधिकची छावणी आहे. 2 लाख म्हणजे किती? आपला चुनाभट्टी परिसर. हा चुनाभट्टी किती लोकसंख्येचा आहे? जवळपास 1 लाख लोकसंख्येचा आहे. 50,000 ते 1 लाख केवढा मोठा परिसर आहे. कल्पना करा 2 लाख. या 2 लाखांच्याहून अधिक छावणी पसरली आहे त्या तुळापुरात. आणि या छावणीत घुसणार कसं? या छावणीत घुसायचं, खासा औरंगजेबाला मारायचा, ठार मारायचा. तर कल्पना हीच आली. त्याला आदर्श कोण आहे? तर आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज. की जसं शाहिस्तेखानाच्या छावणीत घुसले, महाराज कसे घुसले शाहिस्तेच्या छावणीत? महाराज घुसले ते पहाऱ्याला गेलतो. आम्ही तुमच्या गोटातलेच आहोत, आम्ही मराठा सरदार पहाऱ्याला बाहेरून आलो म्हणून आत घुसायचं आणि औरंगजेबाला ठार मारायचं. संताजी घोरपडेंनी अद्वितीय युद्ध आखलंय. तुम्ही पुण्याचा नकाशा ज्यावेळी पाहाल तुळापूरचा, त्या 3 बाजूने 3 जिल्हे पडतात. एक बाजू पुण्याची, पुणे शहरची बाजू आहे, इकडे सिंहगड वगैरे. या बाजूला बारामतीहून फलटण साईड म्हणजे साताऱ्याची बाजू आहे आणि पलीकडे नगर आहे, आजचा नगर. या तिन्ही बाजूंना 3 पथक संताजी घोरपड्यांनी तयार केली. यात कोण कोण आहे? संताजी रावांचे स्वतःचे धाकले बंधू विठोजी चव्हाण, धनाजी जाधव. ठरलं असं की त्या धनाजीरावांनी काय करायचं, तर धनाजीरावांनी एक मराठ्याची तुकडी घ्यायची आणि या फलटण परिसरात थांबायचं. दुसरी तुकडी विठोजी चव्हाणांनी घ्यायची आणि पुण्याच्या दिशेने जायचं. आणि तिसऱ्या तुकडी स्वतः संताजी बाबा असतील आणि संताजीराव हे दिवे घाट उतरून जाणार आणि शेवटी त्या औरंगजेबाला ठार मारायचं. ही कल्पना आखली. विचार करा की धगधगता ज्वाला हा उरात घेऊन निघाले संताजीराव, धनाजीराव, विठोजी चव्हाण, घोरपडे. हे सर्व धगधगता लावा घेतात की आमच्या राजाला मारलं. आमच्या राजाला मारलं काय? औरंगजेब तुला आता सोडत नसतो आम्ही. अवघे 2000 मावळे फक्त या लढाईत. त्यांनी खंडोबाचं दर्शन घेतलं, खंडोबाला साकडं घातलं. हे खंडोबा राया, तू आम्हाला पाव, या औरंगजेबाचा नवरंगच करून टाकतो. संताजीराव निघाले. हा औरंगजेबाचा छावणी कशी होती? त्या औरंगजेबाचा जो शामियाना होता, जो तंबू होता, त्याला नाव होतं गुलालबारी. ह्या गुलालबारी म्हणजे काय? तर तो फक्त असा साधा तंबू नाही बरं. आपण जो ट्रेकिंग विकिंग वाल्यांचे बघतो तसा तंबू नव्हता बरं. इतका जबरदस्त मोठा तंबू त्या गुलालबारीचा. आपण एखाद्या मोठ्या घरात ज्यावेळी आतमध्ये प्रवेश करतो, आतमध्ये दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, असं करत करत त्या तंबूची रचना होती. हा औरंगजेब काय करायचा? इतका घाबरलेला असायचा औरंगजेब. हा औरंगजेब काय करायचा? आपण जसे झोपताना दुसरे कपडे घालतो ना, तसंच त्या औरंगजेबाचं होतं. मराठा हेऱ्यांनी इत्तमभूत बातमी काढली होती की औरंगजेब किती वाजता आतमध्ये जातो, कुठं असतो, कुठं लपून कुठं कुठं बसतो, त्याचा नमाज पडायची जागा कुठे. ही इत्तमभूत बातमी संताजीरावांना होती. संताजीरावांचं या युद्धाचं, ही छाप्याचं इतकं जबरदस्त नियोजन आहे. त्यांना माहिती होतं की आता या क्षणाला ज्यावेळी मी छापा घालेन त्यावेळी तो असला पाहिजे. त्यांनी दिवसही असाच निवडलाय, पावसाळ्याचे दिवस. याचं कारण असं की ज्यावेळी घोड्याने जाणार, 2000 स्वार ज्यावेळी घोडत येणार, दौडत येणार, धूळ उधळली नाही पाहिजे. पावसाळ्यात चिखल असतो, धूळ उडणार नाही.
म्हणून दिवस देखील पावसाळ्याचा निवडला, धूळ उडावी नाही म्हणून. पण या गुलालबारीत आज औरंगजेब काय करायचा? आपण जर समजा लाल रंगाचे कपडे घातलेले असेल त्यानं, पण झोपताना बदलून दुसऱ्या रंगाचे कपडे घालायचा, आतमध्ये जायचा, त्याची झोपायचा पलंग होता, त्याच्यावरती झोपणार का? तो स्वतः त्या पलंगावर झोपायचा नाही बरं, तो झोपायचा त्या पलंगाच्या खाली. कल्पना करा, औरंगजेब कुठं झोपायचा? पलंगाच्या खाली. आणि त्याच्यासारखी ते जो बाहेर लाल कपडे घातलेले जे त्याचे कपडे होतो ते घालायचे त्याच्यासारखे दिसणाऱ्या एका बहिरुप्याला, त्याच्यासारखे दिसणाऱ्या एका बहिरुप्याला कपडे घालायला लावायचा आणि पलंगावर त्याला झोपवायचा. म्हणजे उद्या जर हल्ला झाला तर कोण मारणार? तो बहिरुपी. औरंगजेब खाली. औरंगजेब घाबरत होता त्याच्या पोरांना, शहजाद्यांना, की माझे शहजादेच मला ठार मारतील. म्हणून ही सर्व या औरंगजेबाचा ही पद्धत होती की पलंगाच्या खाली होता. संताजीराव आले, खंडोबाचं दर्शन घेऊन निघाले, दौडतायत. त्यांना थांबवलं पहाऱ्यावरती. कुठं चालला? ते म्हटलं आम्ही इथंच पहाऱ्याला गेलो होतो, आम्ही सुरवेची माणसं. विठोजी चव्हाण एका बाजूला घुसले, एका बाजूला संताजीराव घुसले, धनाजीराव बारामती परिसरात आहेत. आणि आता हे दोघं दौडतायत. आम्ही तुमचेच, आम्ही इथंच पहाऱ्याला गेलो म्हणून आत आले, दोघे एकत्र आले. आणि आता निघायची वेळ आली की ज्यानं आपल्या छत्रपतींना मारलं त्या औरंगजेबाचा मुंडका कापायची शपथ घेतली. ती शपथ पूर्ण करायची वेळ आली. एकच आवाज उठला, हर हर महादेव. आणि या आवाजात सपासप त्या अंधारात तलवारी फिरू लागल्या. संताजीरावांनी तर जणू रणमार्तंड, रणभैरवा अवतार जसा घेतो तसाच अवतार घेऊन विद्युत चपळाईनं त्या औरंगजेबाच्या दिशेने दौडत सुटले. त्या औरंगजेबाच्या तंबूच्या भोवती जवळपास 2,500-3,000 त्याचा घेरा असतो. तो 2,500-3,000 कापतात घुसले. संताजीरावांकडे 1000 आणि विठोजी चव्हाणांकडे 1000 असे दोन्ही हजारांची दौडत सुटलेत आतमध्ये त्या गुलालवाडीकडे. छावणीत गोंधळ झालाय की मराठी आले, संताजीराव आले. या छावणीतला गोंधळ इतका जबरदस्त होता. संताजीराव पोहोचले तिथं आणि एकच आनंद की आता झालं. त्या औरंगजेबाच्या आत जाऊन औरंगजेबाला ठार मारायचा आणि औरंगजेबाला ठार मारून आपला बदला पूर्ण घ्यायचा. राजाच्या बंगल्यात राजा त्या पटावरती, त्या बुद्धिबळाच्या पटात आपला राजा मारला जा, आपण त्यांचा राजा मारायचा. हा जिहाद पुकारून आलेला औरंगजेब त्याच्या जिहादाचा इथंच नांगी ठेचून मारायचा. संताजीराव आनंद आहेत, पण इतक्यात जबरदस्त चपळाईनं संताजीरावात घुसले. परंतु दिसतो तो काय की औरंगजेब तिथं नव्हता. तो बहिरुपी होता, तो निघून गेला, पळत सुटला. त्याने देखील त्याचा स्वतःचा वेश काढला औरंगजेबाचा आणि तो देखील सैनिक म्हणून उभा राहिला. आतमध्ये पोलीस नाही. वास्तविक तो पलंगाखाली लपलेला औरंगजेब. इतका जबरदस्त क्षण संताजीरावांना वाटलं, अरे इतकं हा आज जर हातात घावला असता ते खांडोळी सोडून जसं संभाजी महाराजांचं मुंडकं कापलं ना, भाल्याला लटकून फिरवलं ना, तसंच ते औरंगजेबाचं मुंडकं कापून फिरवलं असणं असतं. संताजी बाबा शोधू लागले, कुठे औरंगजेब, शोधा. परंतु आता मात्र हत्याची वेळ आली की आजूबाजूला सैन्य जमा झालंय, निघावं लागेल. संताजीराव चला निघा, नाही शोधा तो औरंगजेब कुठं आहे. विठोजी चव्हाण म्हणतात चला निघूया आपण, बहिणची घोरपडे म्हणतात निघूया, घेरा होतोय. संताजीरावांनी कल्पना सुचली की आम्ही मराठी आहोत ना, आपली खून इथं आलोय, इथे औरंगजेबाला कळली पाहिजे. काय केलं संताजीरावांनी? सपासप तो तंबूचे दोरे कापले. तो तंबू थाडदिशी खाली आला आणि त्याला दिसलं त्या औरंगजेबाचा चांद तारा, त्या औरंगजेबाच्या वरचा तंबूवरचा सोन्याचा कळस, ते कळसच कापले. आणि तर म्हटले संताजीराव, आज फक्त कळसच भेटलाय. जसा आज कळस कापलाय ना, त्या चांद ताऱ्याचा कळस कापलाय मुघलांचा, तसं उद्या या औरंगजेबाचं गर्दन मारणार. त्याशिवाय माझी शपथ ही प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही. हा निश्चय करून संताजीराव, बहिरजी घोरपडे,
संताजीराव घोरपडे, विठोजी चव्हाण पुन्हा एकदा हर हर महादेवची गर्जना करत मुघलांना कापत हे निघाले सिंहगडाकडे.